धुळे मनपा सभापती लताताई पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी सभा संपन्न। 7 विषयांवर चर्चा। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 12 जून 2026 रोजी मनपा स्थायी सभापती सौ लताताई पोद्दार यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी बैठक घेण्यात आली। या बैठकीत एकूण 7 विषयांवर चर्चा करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, धुळे मनपाचे संकेतस्थळ संदर्भात, त्याचबरोबर महाराष्ट्र मनपा अधिनियम 1949 चे कलम 105(1) अन्वये लेखांच्या साप्ताहिक तपासणी अहवाल अवलोकन करणे, सुलभ शौचालय साफसफाई व देखभाल दुरुस्तीचे थकीत देयकांना शासकीय मान्यता देणे, फेर सादर झालेल्या कार्यालयीन अहवालावर निर्णय घेणे, 2025 ते 2026 या कालावधीत वर्षाचे सर्वसाधारण रस्ता अनुदान योजनेअंतर्गत चित्तोड रोड येथील मोगलाईकर कॉम्प्लेक्स ते मनपा शाळा क्रमांक 28 पावेतो रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचा आलेल्या निविदा दर मान्यतेवर कार्यालयीन अहवाल निर्णय घेणे, सन 2024-25 आर्थिक वर्षातील प्रलंबित असलेले सर्वसाधारण रस्ता अनुदान योजनेअंतर्गत चित्तोड रोड येथील डॉक्टर अग्रवाल क्लिनिक ते मोगलाईकर कॉम्प्लेक्स पावेतो रस्ता काँक्रिटीकरण कामे आलेल्या निविदा मान्यतेस्तव कार्यालयीन अहवालावर निर्णय घेणे, मनोज वाघ मनपा सचिव प्रशासकीय श्रेणी 1 यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करणे, आलेल्या अहवालावर निर्णय घेणे आदी विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली व मंजूर करण्यात आले। प्रभाग 7 चे नगरसेवक विजय देवरे, अमोल बंटी मासोडे, धीरज कलंत्री आदींनी आपले प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले। खेळमेळीच्या वातावरणात सदर स्थायी सभा पार पडली। महानगरपालिकेचे सर्व अधिकारी वर्ग आता रासायनिक विषय केला की नाले सफाईचं अतिशय उत्तम काम चालू आहे, त्यांच्याबरोबर चालू असेल म्हणून त्यांनी पावती दिलेली। पण माझ्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये अजून 3 नाले जातात, एक सुशी नाला, एक वडे रस्त्यातून नाला आणि एक नकाण्यातून नाला जातो। काही फोटो आणि व्हिडिओ मी मुद्दाम काढून आणलेले की परिस्थिती लक्षात यायला पाहिजे। अक्षरशः तिथं पाहायला गेलं आमच्याकडे जो नाला आहे 20 ते 22 मीटर चढलेला आहे। जेसीबी मशीन टाकून काही एक उपयोग होत नाही। गेल्या महिन्यात मशीन आलंय तिथे, पण मशीनचा गुण जो आहे तो जेमतेम 10 ते 12 फुटापर्यंत काम करू शकतो। त्यामुळे आम्ही तिथे पोकल्यांची मागणी केली होती, पण अद्याप तिथे पोकल्यांचे आलेले नाही आणि कुठलेही नाला सफाई झालेली नाही। तर आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर नाला सफाई करण्यात यावी। धन्यवाद।